बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे। देवगिरी बंगल्यावर चाकणकर सुनेत्रा पवारांमध्ये चर्चा सुरू आहे। सुनेत्रा पवारांशी चर्चा केल्यानंतर चाकणकर राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जाते। अर्ध्या तासापासून चाकणकर सुनेत्रा पवार यांच्यात चर्चा सुरू आहे। देवेंद्र फडणवीसांकडून चाकणकरांना राजीनामा द्या असे आदेश देण्यात आल्यानंतर आता सुनेत्रा पवार आणि रुपाली चाकणकर या दोघींमध्ये चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत रुपाली चाकणकर सध्या चर्चा करतायत। गेल्या अर्धा तासापासून ही चर्चा सुरू आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी गोविंद तुपे। गोविंद, गेल्या अर्ध्या तासापासून सुनेत्रा पवार आणि रुपाली चाकणकर चर्चा सुरू आहे। एकीकडे मुख्यमंत्र्यांनी चाकणकरांना राजीनामा देण्याचे आदेश दिलेत, तर दुसरीकडे चाकणकर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी सुनेत्रा पवारांसोबत चर्चा करतायत। चर्चा झाल्यानंतर राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जाते। काय ताजे अपडेट आहे? एकूणच आपण जर बघितलं तर या ठिकाणी रुपाली चाकणकर यांनी काही वेळापूर्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। या संपूर्ण आरोप प्रत्यारोप जे सुरू होते या अनुषंगाने वेगवेगळ्या व्हिडिओज असतील, फोटो असतील, तेच समाज माध्यमावर बाहेर येत होते। त्याच धर्तीवर मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी थेट रुपाली चाकणकरांना राजीनाम्याचे आदेश दिले असल्याची सूत्रांची माहिती मिळाली होती। आणि त्यानंतर या ठिकाणी रुपाली चाकणकर ज्या आहेत त्या देवगिरी बंगल्यावर, म्हणजे सुनेत्रा पवार ज्या आहेत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या बंगल्यावर सुनेत्रा पवारांना भेटण्यासाठी आलेले आहेत। गेल्या अर्ध्या तासापासून त्यांची भेट सुरू आहे, भेट झालेली आहे, चर्चा सुरू आहे। आणि याच अनुषंगाने कदाचित रुपाली चाकणकर आत्ताच या ठिकाणी पक्षाच्या ज्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत सुनेत्रा पवार त्यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द करण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। आणि त्याच अनुषंगाने ही सगळी जी चर्चा आहे ती सुरू आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीमधले जे काही ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याकडूनही असाच एक सूर येतो आहे की रुपाली चाकणकरांनी आपल्या या ठिकाणी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला पाहिजे, असाही सूर आहे। आणि एकूणच मुख्यमंत्र्यांनी यावर आदेश दिल्यामुळं कुठलाही आता स्कोप राहिलेला नाही असंही काही लोकांचं, तज्ज्ञांचं मत आहे। त्यामुळे कदाचित आज संध्याकाळीच रुपाली चाकणकर जो आहे तो आपला राजीनामा देतील आणि उद्या पत्रकार परिषद घेऊन त्यांच्याबाबत जे काय आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याबाबतचा खुलासा करू शकतील। कारण का एकूणच विरोधकांकडून ज्या पद्धतीने टीकेची झोड उठवलेली आहे, ज्या पद्धतीचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्या सर्व प्रश्नांना रुपाली चाकणकर उत्तर देतील। परंतु आज मात्र या ठिकाणी सुनेत्रा पवारांकडे आपला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राजीनामा देतील आणि थोड्याच वेळामध्ये कदाचित रुपाली चाकणकर इथून बाहेर पडतील। त्यावेळी काही गोष्टींचा खुलासा होऊ शकतो। परंतु आत्ताची जी सूत्रांची माहिती मिळते आहे ते रुपाली चाकणकर जे आहेत त्या सुनेत्रा पवारांकडे आपला राजीनामा सुपूर्द करतायत। निश्चित धन्यवाद गोविंद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार। तुर्तास आपण पाहतोय सूत्रांकडून माहिती मिळते की आता चर्चा संपताच रुपाली चाकणकर आपला राजीनामा या सुनेत्रा पवार यांच्याकडे देणार आहेत।